आज मार्केटवाडीत एका अर्थाने एका वेगळ्या क्रांतीची सुरुवात होताना दिसते। साहेब इथे आहेत, शरद पवार साहेब इथे येत आहेत। एम हटाव देश बचाव नाराज या मार्केटवाडी ग्रामस्थांनी दिलेला आहे। यांनी मतदानात बॅलेटवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला, प्रश्न हाणून पाडला। म्हणून गावकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी स्वतः पवार साहेब येतात। म्हणून राष्ट्रवादी प्रवक्ते विद्याताई पण इथे आलेले आहेत। ताई, तुम्ही या मार्केटवाडी बोर्डासमोर सेल्फी काढून घेतला, काय भावना? नाही, आम्ही या मार्केटवाडी शोधत आलो पुण्यापासून आणि इथे सगळीकडे बोर्ड लावले। ईव्हीएम हटाव देश बचाव यांच्या घोषणा आठवून आम्हालाही आठवण झाली की आम्ही पण 8-10 वर्षापूर्वी ह्याच घोषणा दिल्या होत्या की देशातली लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजे। मग आम्ही हरलो तरी आम्ही घाबरत नाहीये, पण आमचं म्हणणं काय, लोकांनी कोणाला मत दिलं ते खरं तर जसं अमेरिकेमध्ये सुद्धा बॅलेट पेपरवरतीच ठप्पा मारून निवडणुका होतात, तर या मार्कंडेवाडीच्या ग्रामस्थांनी अगदी बरोबर निर्णय घेतलेला आहे की आमचं मत आम्हाला बॅलेट पेपरवर देऊ द्या। तर त्यांना सांगितलं की तुम्ही देशद्रोही आहात, तर त्यांनी सांगितलेलं की आम्ही देशद्रोही नाही आहोत, की ज्यांनी ईव्हीएम या वरती मतदान झालेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठली लाट होती हे माहीत असताना सुद्धा जबरदस्तीने शपथविधी घेऊन इथे सरकार स्थापलं गेलेलं आहे, ते आम्हाला मंजूर नाहीये। आणि म्हणून ह्या देशामध्ये जर निवडणुका व्हायच्या असतील तर त्या निवडणुका ह्या लोकांच्या मताप्रमाणे आणि बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे आणि लोकशाही देशाची वाचली पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये ही हाक या ग्रामस्थांनी दिलेली आहे, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो। तुम्ही काही ग्रामस्थांशी बोललात, काय भावना आहेत? त्यांच्या भावना अगदी क्लिअर कट आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जे मत दिलेलं आहे ते मत कोणाला दिलेलं आहे ते आम्हाला कळलं पाहिजे आणि आम्ही म्हणून इथे ईव्हीएम हटाव देश बचाव अशी घोषणा दिली आहे। पण त्या दिवशी त्यांनी सगळी तयारी केली होती, त्यांनी बॅलेट पेपर्स तयार केले होते, बॅलेट पेपरचे बॉक्सेस तयार केले होते की त्याच्यामध्ये आमचं मतपत्रिका आम्ही टाकू, ही सगळी तयारी असताना सुद्धा इथे जबरदस्तीने पोलीस फोर्स आणून त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला असं मतदान करता येणार नाही। पण आता हे मतदान संपूर्ण देशभर भारतभर होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा गावोगावी हे मतदान घेतलं जाईल असं मला वाटायला लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, सचिन फुंदे, न्यूज 18 लोकमत, मार्केटवाडी।